तुमच्याही घरच्यांना असंच वाटतं का की तुम्हाला नॉनव्हेज बनवताच येत नाही, नॉनव्हेजचा कोणताच पदार्थ बनवता येत नाही? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी पहिल्याच प्रयत्नात जमती आहे की नाही. माझ्या रेसिपी अगदी पहिल्याच प्रयत्नात जमतील अशा असतात. तर माझ्या रेसिपीज पाहण्यासाठी तुम्हाला क्रांतीज ब्लॉगला सबस्क्राईब करावं लागेल. म्हणजे सोप्या टिप्ससोबत रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हा देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी शेवटी अशा काही खास टिप्स सांगणार आहे ज्या तुम्हाला कोणीही सांगणार नाही, अशा खास टिप्स. चला आता पहिली टिप मी सांगते. अंडी असतात ना, ती थोडी आदळली तरी फुटतात, हे तर तुम्हाला माहीतच असेल. त्यामुळं अंडी नेहमी पाण्यात टाकताना एकदम हळू हळू अगदी हलक्या हाताने टाकायची. त्यासाठी पण इथे एक महत्त्वाची टीप आहे. पाणी जे आहे तर ते पाणी गरम असलं पाहिजे, पाणी थोडंही थंड नसलं पाहिजे. पाणी गरम असलं पाहिजे. मग त्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार. आणि मग मीठ टाकल्यानंतर छान असं अंडे त्यामध्ये घालायचे. आणि आता अंडे उकडायला ठेवायची. तोपर्यंत आपण त्याचा मसाला भाजायचा. त्यासाठी ना 2 मीडियम साईजचे कांदे इथे बारीक असे उभे उभे कापून घेतले आणि छान असे परतवून घेतले. मग त्यामध्ये थोडंसं खोबरं आणि लसूण देखील घातलं. ते देखील आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. आणि ते देखील छान परतलं की मग कोथिंबीरीच्या काड्या घातल्या. तुम्ही कोथिंबीर देखील घालू शकता, पण मला काड्याच बरोबर वाटल्या म्हणून मी काड्याच घातल्या. तसंही काड्या आपण अशा फेकूनच देतो त्यासाठी. नंतर थोडेसे तीळ आणि धने देखील घातले आणि ते देखील छान असे ब्राऊन रंग येईपर्यंत परतवून घेतले. आणि मग त्यामध्ये टोमॅटो घातला. आता टोमॅटो छान नरम पडेपर्यंत, सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहू शकता आपला टोमॅटो देखील छान असा नरम पडलेला आहे. आता आपल्याला आहे ना याची प्युरी बनवून घ्यायची आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपली किती छान अशी याची प्युरी देखील इथे बनवून झालेली आहे. आता काहीही अवघड नाही आहे, यापुढे तर इतकं सोपं आहे. आणि याआधी तुम्हाला काय अवघड वाटलं सांगा बरं? सोपंच होतं की नाही? आता बघा, पण इथे आहे ना खूप असं पक्ष्यांचा आवाज येतोय, तर प्लीज इग्नोर करा आणि आपल्या रेसिपीकडे लक्ष द्या. आणि आता बघा, आता कढईमध्ये ना तेल टाकायचं. तेल छान गरम करायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये तेजपान टाकायचं. तेजपान टाकलं की तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही स्किप देखील करू शकता. माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून मी घालते बरं का. आणि नसेल तर स्किप केलं तरी चालेल, कंपल्सरी असं नाही आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपण वाटण केलेलं वाटण. कारण वाटणाशिवाय तर भाजीला टेस्ट नाही. आणि वाटण आपण केलं आहेच कशासाठी? यामध्ये घालण्यासाठीच ना. मग आता काय, वाटण देखील घालून आपल्याला घ्यायचे. आणि आता वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे. आपल्याला वाटण तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता मी थोडंसं मिक्सरमध्ये वाटण राहिलं होतं ते थोडंसं हलवून यामध्ये घातलेले. आणि आता बघा, छान असं आपलं हे परतवून घेतलेलं आहे मी. आणि छान तेल सुटेपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे मी ते सतत हलवत राहते, म्हणजे खाली हे चिकटणार नाही. खाली चिकटणार नाही याची काळजी आपल्याला जरूर घ्यायची आहे. आणि पाहू शकता किती छान असं वाटण कोरडं कोरडं व्हायला लागलेलं आहे आणि तेल देखील सुटायला लागलेलं आहे. तोपर्यंत आता आपल्याला यामध्ये ना सुके मसाले घालून घ्यायचे. तर सुक्या मसाल्यांमध्ये काय घालायचं, तर सर्वात अगोदर धने पावडर घालायची. मग थोडंसं गरम मसाला घालायचा. मग थोडंसं किचन किंग मसाला घालायचा असेल तर घाला, नसेल तर स्किप केला तरी चालेल. थोडीशी हळद घालायची. आणि शेवटी घरगुती काळा मसाला घालायचा, अगदी थोडा, चवीपुरता, जास्त नाही. आणि मग थोडंसं 1 चमचा किंवा अर्धा चमचा लाल तिखट तुमच्या चवीनुसार घालायचे. आणि ते देखील छान असं परतवून आपल्याला इथे घ्यायचे. आणि तुम्ही पाहू शकता मी आपल्या वाटणामध्ये ना मसाले छान असे एकजीव करून घेतलेले आहेत. तुम्ही देखील याच पद्धतीने एकजीव करायचे. आणि तुमचं जर जास्त चिकटत असेल खाली कढईला, तर तुम्ही यामध्ये ना थोडंसं नॉर्मल कढईने पाणी देखील घालू शकता, म्हणजे ते चिकटणार नाही. आणि तुम्ही आता पाहू शकता माझ्या वाटणाला तेल देखील सुटायला आता सुरुवात झालेली आहे. काय अवघड आहे सांगा बरं? तेल देखील आता सुटायला सुरुवात झाली आहे की लगेच मग मी आता यामध्ये पाणी घालते. तुम्ही पाहू शकता मी पाणी इथे असं नॉर्मलच घातलं आहे, काही गरम वगैरे करून घातलेलं नाही. नॉर्मल पाण्याने देखील भाजीची चव अप्रतिम होते. काही अशा ठराविक भाज्या असतात ज्यांना गरम पाण्याचा वापर करावाच लागतो, पण ही भाजी असं फिक्स असं काही नाही की गरम पाणीच घातलं पाहिजे. आता हे तुम्ही इथे व्हेज म्हणूनही ठेवू शकता. याचमध्ये तुम्ही शेव घालून शेवभाजीही खाऊ शकता, आमटी म्हणूनही खाऊ शकता आणि नॉनव्हेज म्हणून देखील. आता यामध्ये मी मीठ घालते, चवीनुसार मीठ घालते. तुम्ही पाहू शकता आता मी इथे ना मीठ देखील घातलेले. आणि तुम्ही पाहू शकता आता किती छान अशी आपली आमटी जी आहे तर ती तयार झालेली आहे. आता आपण अंडे बघूयात, अंडे आपले उकडले आहेत की नाही. तर पाहू शकता अंडे देखील छान उकडले. मी यातलं पाणी काढून घेतलं
आणि आता अंडे छान असे सोलून घेते बघा. हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे सोलायचे. बघा अंड्याचं वरचं साल जे आहे तर ते किती सहजपणे निघते. म्हणजे आपले अंडे शिजलेलेच आहेत. अंडे शिजवायला काही जास्त वेळ नाही बघा लागत. 7 ते 8 मिनिट लागतात. 7 ते 8 मिनिटात अंडे परफेक्ट शिजवून होतात. तुम्ही पाहू शकता बघा अंडं किती छान असं शिजले. तुम्ही अंडे कुकरमध्ये देखील घालू शकता. पण माझे ठराविक भांडे आहेत ज्यामध्ये मी नॉनव्हेज बनवते. मला म्हणजे मी पुरे व्हेज आहे. मला नॉनव्हेज चालत नाही. त्यामुळे मी इथे व्हेज म्हणजे फक्त ह्या भाजीसाठी वेगळे असे भांडे ठेवलेले आहेत आणि व्हेजसाठी वेगळे, नॉनव्हेजसाठी वेगळे असे भांडे ठेवलेले आहेत. मला नॉनव्हेजच्या भांड्यामध्ये व्हेज खायला आवडत नाही. आणि तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने आपले सगळे अंडे सोलून इथे झालेले आहेत. आता हे बघा चाकूच्या साहाय्याने ना अंड्याला असे क्रॅश पाडून घ्यायचे मध्ये म्हणजे त्यामध्ये आपलं आमटी जायला मदत होते आणि अप्रतिम असे ही भाजी लागते. तुम्ही आहे ना हे असं करण्याच्याऐवजी मधनं 2 भाग करून देखील घालू शकता. आणि आता बघा आपल्या आमटीला काय तरी आली आणि काय उकळी आली आहे बघा. किती छान असा रंग देखील आपल्या भाजीला आलेला आहे. आलाय की नाही नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि आता मी आता तुम्हाला आत्ताच म्हटलं ना मी व्हेज आहे, मला नॉनव्हेज चालत नाही. मग मी ही आमटी बाजूला काढून घेते दुसऱ्या कढईमध्ये आणि दुसऱ्या कढईमध्ये उकळून त्यामध्ये शेव टाकते आणि दुसरी शेवभाजी देखील तयार करून घेते. आहे की नाही झटपट पटापट असं आपल्याकडे आयडियाज. अशाच आयडियाजसोबत टिप्ससोबत मराठी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या क्रांतीज ब्लॉगला जरूर सबस्क्राईब करा. आपल्या क्रांतीज ब्लॉगवर अशा सोप्या झणझणीत चमचमीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळत असतात. त्यामुळे क्रांतीज ब्लॉगला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा आता मी ते काढून देखील घेतली आहे भाजी दुसऱ्या कढईमध्ये. आणि आता या कढईमध्ये ना आता उकळी तर आलेलीच आहे. आता लगेच आपल्याला नाही आपण जे शिजवून घेतलेले कापून घेतलेले जे अंडे आहेत ना तर ते यामध्ये सोडायचे आहेत. पाहू शकता मी इथे अंडे देखील यामध्ये सोडत आहे. मला फक्त भाजी आहे ना 2 लोकांसाठी बनवायची आहे बरं काही. त्यामुळे 2 लोकांसाठी किती बनवणार म्हणून मी मग त्यातच माझी पण आमटी बनवली, ती काढून घेतली आणि झाली आपली अंड्याची भाजी तयार. आता 2 मिनटं फक्त उकळायची आणि आपली भाजी रेडी आहे. लगेच घ्यायची खायला. कशी वाटली आजची ही अंड्याची झणझणीत चमचमीत रेसिपी एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच कोणत्या रेसिपीज पाहिजेत ते देखील सांगा. चला बाय. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बाय.